तळोजा गावातील लहान मुलांना कुत्र्याने चावल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मध्यरात्री दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। तळोजा परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही आसावरी गृहसंकुलामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावल्याने अशीच घटना घडली होती। यावेळी पुन्हा एकदा कुत्र्याने 3 मुलांवर हल्ला केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे। यातील एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले। नौफल सय्यद यांच्या माध्यमातून नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर उदय भट यांच्याशी त्वरित संपर्क साधून जखमी मुलावर तात्काळ उपचार करण्यात आले। त्या मुलाची प्रकृती सध्या सुधारत असून 2 दिवसात त्याला घरी सोडण्यात येईल अशी माहिती डॉक्टर भट यांनी दिली। जखमी मुलगा गरीब मजूर कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने गावातील नागरिकांनी एकत्र येत चंदा गोळा करून उपचाराचा खर्च उचलला। यावेळी गावकऱ्यांनी नौफल सय्यद तसेच मदत करणाऱ्या नागरिकांचे आणि डॉक्टरांचे आभार मानले। पनवेल महानगरपालिकेने या घटनेची दखल घेऊन त्या गरीब पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नौफल शेख, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग तसेच उपस्थित रहिवाशांनी केली।